सीमाज बेस्ट किचनमध्ये आज मी बनवते आंबा लाडू। तर आंब्याच्या रसातील आज मस्त असे रसरशीत लाडू बनवते। अगदी सोपी पद्धत वापर आणि 5 मिनिटांमध्ये हे लाडू बनतात। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पॅनमध्ये मी 1 ते 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप मेल्ट झाले की यामध्ये आता आपण घालूया डेसिकेटेड कोकोनट पावडर। तर इथे डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरायची आहे। आता हे थोडंसं आपल्याला हलकंसं हे पावडर भाजून घ्यायची आहे। तर थोडासा कलर चेंज झाला की आपली ही लगेचच कोकोनट पावडर मस्त अशी भाजली जाते। तर इथे आपली कोकोनट पावडर भाजून झालेली आहे। आता इथे मी एक आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे मिक्सरला फिरवून। तर आंब्याचा पल्प आपण आता इथे घातलेला आहे। नंतर इथे आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। आंब्याची गोडी किती आहे त्यानुसार तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि नंतर एकदा मी तूप घातलेलं आहे 1 चमचा। तुपामुळे खूप छान मस्त टेस्टी आणि मऊसूत लाडू बनतात। आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि एक वाफ देऊन आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। शिजायला काही खूप वेळ लागत नाही, पटकन शिजले जाते। तर अशा पद्धतीने इथे आपलं हे सॉफ्ट एकदम झालेलं आहे। तर हे हातामध्ये घेऊन असं चेक करायचं, म्हणजे गोळी बनत असली की समजावे हे आपलं मिश्रण लाडू बनण्यासाठी तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करूया आणि इथे मी बदामाचे काही एकदम क्रश केलेले तुकडे घातलेले आहेत। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण लाडू बांधून घेणार आहोत। थोडेसे मी डेसिकेट पावडर इथे बाजूला काढून ठेवलेली आहे कोटिंग लाडू करण्यासाठी। आता आपण हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि हे लाडू आता आपण हातावरती वळायचे आहेत, म्हणजे बांधायचे आहेत। पटकन बांधले जातात, खूप काही वेळ लागत नाही आणि आणि बघू शकता तुम्ही आणि आंब्याच्या रसाचा कलर पण किती पिवळा धमक असा हा लाडूला आलेला आहे। जसा आहे तसा ओरिजिनल कलर आहे। तर इथे मी कोणतंही फ्लेवर वापरलेलं नाही, कारण की आपल्याला प्युअर असा आंब्याचा ओरिजिनल स्वाद हवा आहे। त्याच्यामुळे आपण इथे फ्लेवर कोणताच वापरलेला नाही, प्युअर आंब्याच्या रसातील हे लाडू बनवणार आहोत आपण। आता इथे डेसिकेट कोकोनट पावडरमध्ये आपण हे लाडू असे घुळवून घ्यायचे आहेत, म्हणजे डीप करून घ्यायचे आहेत। आता इथे सर्व लाडू आपण असे बांधून डीप करून घेऊया कोकोनट पावडरमध्ये। तर इथे मी थोड्या प्रमाणामध्ये लाडू बनवलेले आहेत, सर्व मस्त झालेले आहेत आणि 5 मिनिटेसुद्धा लागत नाहीत या रेसिपीला, पटकन होतात आणि हे लाडू आणि खायला पण खूप टेस्टी लागतात, अगदी रसरशीत आतून बनले जातात। आणि तुम्हाला जर साखर इथे घालायची नसेल तर तुम्ही इथे कंडेन्स मिल्कचाही वापर करू शकता किंवा तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, तरी पण लाडू छान होतात आणि खायला पण टेस्टी लागतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।